अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता सकाळी लवकर वगैरे उठून जी पौर्णिमा होती आपली हनुमान जयंतीची, चैत्र महिन्यातली चैत्र पौर्णिमा, तर त्या दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून वगैरे झाली। छान उंबराला हळदीचं लेपन वगैरे करून, रांगोळी काढून, उंबरा पूजन वगैरे करून मग त्यानंतर घरातील देवपूजेला सुरुवात झाली। आईने छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली, तुम्ही बघू शकता। सो ओव्हरऑल असं हे वातावरण होतं। इनफॅक्ट मी सांगेन की दर पौर्णिमेला हे सगळ्यांनीच करायला हवं। आणि त्यातल्या त्यात ह्या वेळेसची जी चैत्र पौर्णिमा होती ती अतिशय विशेष अशी होती, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू होते, चैत्र नवरात्र सुरू होती आणि ही चैत्र नवरात्रातली ही चैत्र महिन्यातली पहिली पौर्णिमा होती, चैत्र पौर्णिमा। त्यामुळे तिला विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व होतं। तर तुम्ही बघू शकता किचनमध्ये जे आपलं गॅस शेगडी आहे त्याची देखील पूजा केली, म्हणजेच अन्नपूर्णा मातेची देखील पूजा आईने छान करून घेतली। तिथे तुपाचा दिवा लावला, अशी अन्नपूर्णा प्रसन्न स्वस्तिक अशी छानशी रांगोळी मी काढून घेतली। त्यावर आईने हळद कुंकू वाहून त्यावर फूल अर्पण करून तुपाचा दिवा तिथे ठेवून छान ती रूप वगैरे दाखवून आईने ते पूजा केली। त्यानंतर आपण जी नित्यसेवा करतो ती सुरूच आहे माझी आईची, आम्ही नेहमीच करतो, रादर सगळेच स्वामी भक्त नेहमीच करतात। आणि त्याशिवाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान हनुमानांची सेवा करण्या अगोदर आपल्याला श्रीरामांची सेवा करायची असते, कारण हनुमान हे रामभक्त होते। त्याचसोबत पौर्णिमा होती, मंगळवार होता, त्यामुळे न चुकता दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जो आहे तो देखील छान यथासांग पार पडला आणि अशा पद्धतीने छान सेवा वगैरे झाली। त्यानंतर संध्याकाळी आई आणि मी जत्रेला आलो। तर तुम्ही बघू शकता ही मुलुंड ईस्ट आणि वेस्ट अशी दोन्ही एरियातली मिळून नर्मदादेवी, हे नर्मदादेवीचं मंदिर आहे। आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे मी आतलं काही शूट केलं नाही। ही नर्मदादेवीचं जे मंदिर आहे हे मुलुंड वेस्टला आहे, जिथे अंबाजी धाम असं त्याच्या शेजारी मी तुम्हाला दाखवलं ते आणखीन एक मंदिर आहे जे अतिशय प्रसिद्ध जागृत असं देवस्थान आहे। दर चैत्र पौर्णिमेला इथे खूप मोठी देवीची जत्रा भरते आणि आम्ही खूप उशिरा गेलेलो, ऑलमोस्ट रात्री 10च्या आसपास आम्ही आणि माझी आई तिथे गेलो आणि तरीही तुफान गर्दी होती, म्हणजे इतकी ना की आपण एकमेकांशी काय बोलतो हे ऐकू येत नव्हतं। जो ओरिजिनल व्हॉईस आहे मी शूट करतानाचा तो मी तुम्हाला पुढे दाखवेनच। इथे मी व्हॉईस ओव्हर देत असल्यामुळे मी तो आवाज बंद केला आहे आणि तुम्ही ते बघू शकता। इथे एक काका होते आर्टिफिशियल जे आहे ते गजरे विकत होते मी। तर हळूहळू इतक्या गर्दीतून आई आणि मी वाट काढत पुढे जात होतो। तर मी आज देवीचा जो फोटो आहे नर्मदा देवी वगैरे, तिथे 3 पाषाणं आहेत, 3 देवींचे फोटो आहेत। नर्मदा देवी असं नाव आहे, पण नर्मदा देवी असा उल्लेख खूप अगोदर काळापासून केला, त्यामुळे नर्मदा देवी असं, पण ॲक्च्युअल त्या देवीचं नाव नर्मदा देवी असं आहे। तिथे शीतला देवीचं पाषाण आहे, त्याचसोबत अन्नपूर्णा मातेचं देखील तिथे पाषाण आहे। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आर्टिफिशियल गजरे, हेअर एक्सरसाइज तिथे होते। आईला तर हा माझा आबोलीचा गजरा खूप आवडला। सो मी तिथून काय काय घेतलं हे देखील मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मी जसं म्हणाले तसं की मी ओरिजिनल व्हॉईस व्हिडिओचा इतका आवाज होता। रात्री आय थिंक रात्रभर ती जत्रा चालू होती, आम्ही फारसं काही तिथे घेतलं नाही, पण आई आणि मी थोडंफार फिरलो तिथे, काही मिळते का बघितलं। तर मी जे काय घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवेन आणि ज्या गोष्टी मला युनिक आणि छान वाटल्या त्यांचं मी शूट करून तुमच्यापर्यंत ते पोचवलेलं आहे, ते दाखवलेलं आहे। सो ज्या गोष्टी मला आवडल्या त्यांचं मी शूट केलं आहे। अदरवाईज इतकी गर्दी होती ना की शूट करायला देखील तिथे मिळत नव्हतं, चालायलाच जागा नव्हती मी असं म्हणेन। आणि ह्या जत्रा वगैरे ज्या असतात ना आता त्यांचं प्रमाण खूप कमी झालं आहे। ही आपली परंपरा आहे जी आपण जपली पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या आसपास कुठे जत्रा असेल ना तर नक्की तिथे व्हिजिट करा। लहान मुलांचे खूप सारे खेळणी, टॉईज, त्यांच्यासाठी वेगवेगळे गेम्स तिथे अरेंज केलेले होते। देवीची पालखी तिथे येते, खूप सारा प्रसाद होता आणि त्यानंतर हे आर्टिफिशियल
जे फ्लावर्स आहेत ते तिथे होते, जेणेकरून आपण आपलं घर जे आहे ते डेकोरेट करू शकतो. आणि त्यानंतर इतर घरात लागणाऱ्या किचन एक्सेसरीज तिथे होत्या, छोट्या मोठ्या. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे तणमणी, नंतर इमिटेशन ज्वेलरी खूप सुंदर होती, रिजनेबल प्राईजमध्ये होती. आय थिंक 100पासून तिथे ती स्टार्ट होती. देवांचे असे खूप सारे फोटोज वगैरे सगळं होतं. ते तुम्ही हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू बघाच. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते देखील मला सांगा. तुम्ही इथे बघू शकता हे जी पितळेची भांडी किंवा देवपूजेत लागणारी जी भांडी आहेत ते सगळं आहे. स्टँड, शंखाचं स्टँड, दिवे वगैरे. त्यानंतर ही भातुकलीची खेळणी, जत्रेचं मुलींसाठीचं, लहान मुलींसाठीचं मेन आकर्षण म्हणजे ही भातुकलीची खेळणी. सो हे सगळं तिथे होतं. आणि मी तुम्हा सगळ्यांना सांगेन, ज्यांचं स्पेशली लग्न ठरलं आहे, स्पेशली मुलींना, रुखवातीसाठी जर तुम्ही काही शोधत असाल, भातुकलीची खेळणी वगैरे जे आपण रुखवातीत मांडतो, त्यानंतर तोरणं आपण दरवाजाची जी घेतो, ती सगळीच ना या जत्रांमध्ये खूप स्वस्त आणि रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात. त्यामुळे तुमच्या आसपास जर अशा कुठे जत्रा असतील तर तुम्ही तिथे नक्की व्हिजिट करा. त्यामुळे तुम्हाला ना खूप हेल्पफुल आणि छान असं तुमचं रुखवत सजवता येईल, स्पेशली मुलींसाठी सांगते मी. सो नक्की तुमच्या आसपास अशा जर जत्रा असतील तर तुम्ही व्हिजिट करा. आणि हे आहे त्या देवींचं पाषाण, तुम्ही देखील दर्शन घ्या. स्वयंभू मूर्त्या आहेत त्या. सो आय होप तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.